आपण मक्याचे भजे तयार करणार आहोत. ते कशा करणार आहे बघा. अशा प्रकारे आपण मक्याचे दाणे काढून घेतलेले आहेत. छान प्रकारे आपण मिक्सरमधून बारीक करून घेऊ. अशा प्रकारे आपण बारीक करून घेतलेले आहे. छान प्रकारे ते बारीक झालेले आहेत. आता आपण त्याच्या अद्रक, लसूण, सांबार याची पेस्ट टाकणार आहोत. छान प्रकारे पेस्ट काढली आहे. थोडंसं बेसन, थोडंसं तांदळाचं पीठ, चवीनुसार मीठ, थोडं तिखट, थोडी हळद. छान प्रकारे आता आपण त्याला मिक्स करून घेऊ. अशा प्रकारे मिक्स करायचं की तांदळाचं पीठ, बेसन सर्व त्या मक्याच्या दाण्याला लागलं पाहिजे. त्यामुळे त्याचा स्वाद छान येतो. अशा प्रकारे आपण त्याला मिक्स करून घेतलेलं आहे. छान तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्या मक्याच्या भज्यासोबत आपण छान प्रकारे मिरच्या तळून घेऊ. अशा प्रकारे आपण छान मक्याचे भजे तयार करत आहे. छान प्रकारे तेलात तपलेलं आहे. तेलामध्ये आपण काढून घेत आहे. अशा प्रकारे आपले भजी तयार झालेले आहे. अशा चाळणीमध्ये आपण काढून घेऊ. अशा चाळणीत काढल्यामुळे काय तेल खाली नितरते आणि आपले भजे छान होतात. अशा प्रकारे आपले मक्याचे भजे तयार झालेले आहेत. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याला पॉपकॉर्न थोडीसुद्धा म्हटली जाते.